हॅलो यूट्यूब फॅमिली. आज आपण बघूयात तिखट पुऱ्या कशा करायच्या ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यात घालणारे धने, जिरं, लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता हे बारीक करून घेऊयात. आता आपण पीठ मळून घेऊयात. इथे मी घेतलेलं आहे 1 कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ, 1 कप तांदळाचं पीठ. याच्यातच चाट मसाला, ओवा, जिरं पूड, धणे पूड, हळद, हिंग, आणि चवीनुसार मीठ. थोडासा चिमूटभर खायचा सोडा. आता मोहन तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी भांडं तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा तेल घालून घेणार आहे. हे तेल पूर्ण गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम तेल या आपल्या पिठामध्ये ओतायचं आहे. गरमच असलं पाहिजे तेल. आणि मगाशी आपण हे वाटण केलेलं घालायचं आहे. मोहन घातल्यामुळे पीठ आपलं पुऱ्या आपल्या खुसखुशीत होतात. यातच मी गरम भांड्यात पाणी घेऊन पीठ मळायला सुरुवात करणार आहे. हळूहळू बघत बघत पाणी घालायचं आहे. हे सगळं आधी छान मिक्स करून घेऊयात. पिठामध्ये आपला मसाला म्हणजे सगळीकडे त्याची चव लागेल. आणि भांडं आपलं हे तेलाचं मगाचं गरम असल्यामुळे यात पाणी घातलं की तेच पाणी आपण मळायला वापरूया. वरून चिरून कोथिंबीर घालायची. त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो. व्यवस्थित घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ तयार आहे बघू शकता. आता कढईत तेल गरम करायला ठेवूया. तोपर्यंत पुऱ्या थापून घेऊयात. प्लास्टिकची कोणतीही पिशवी वापरू शकता तुम्ही आणि पुऱ्या अशा थापून घ्यायच्या आहेत. तेल पूर्ण कडक गरम झालं पाहिजे तरच आपली पुरी छान. आता चांगलं तापलेलं आहे. यात मी पुरी सोडते. पुरी अशी सोडली. गॅस मोठा करून तेल तापवायचं आहे. पुरी तळून घ्यायची आहे. असं आपण तेल त्याच्यावरती शिंपडायचं एकसारखं, म्हणजे पुरी छान फुगते. बघू शकता तुम्ही पुरी आपली छान फुगलेली आहे आणि छान खमंगही झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.